चंद्रहार पाटलांनी उदय सामंतांची भेट घेतलेली आहे। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे। ठाकरे सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती। दरम्यान काँग्रेसच्या विरोधात जाऊन यावेळेस ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना सांगलीमध्ये उमेदवारी दिली होती। मात्र आता याच चंद्रहार पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, लोकसभेमध्ये ठाकरे गटाने हट्टाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती, मात्र आता तेच चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच लोकसभेला काँग्रेसच्या विरोधात जाऊन ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती आणि तेच चंद्रहार पाटील जे संजय राऊतांचे कुठेतरी निकटवर्तीय म्हटले जातात, तर तेच चंद्रहार पाटील कुठेतरी आता शिवसेनेत प्रवेश करण्याची खात्रीलायक सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। आज सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांनी उदय सामंतांची भेट घेतली आणि चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार देखील केला आणि त्यामुळे कुठेतरी आता चंद्रहार पाटील जे आहेत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। याआधी देखील उदय सामंतांची चंद्रहार पाटलांनी भेट घेतली होती आणि त्यामुळे कुठेतरी आता चंद्रहार पाटील हे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शिक्कामोर्तब झाल्याचं आहे असं म्हटलं जात आहे। आणि थोड्याच दिवसामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।